नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे एक आमदार विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा पंकजा मुंडे यांचा दावा, मात्र विरोधकांचा आक्षेप. मुंबई महानगरपालिकेच्या काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची सरकारची विधान परिषदेत कबुली. सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठीचं महत्त्वपूर्ण आधार विधेयक राज्यसभेत मंजूर. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर मात करून पाकिस्तान विजयी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. भारत माता की जय असं म्हणण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या एका सदस्याला हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव आज विधानसभेनं मंजूर केला. याआधी याच विषयावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज 5 वेळा तहकूब करावं लागलं होतं. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शन ठरावावर चर्चा सुरू असताना एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांच्या भाषणादरम्यान आधी भारत माता की जय म्हणा असा आग्रह भाजपा सदस्यांनी धरला. यावर आपण तसं म्हणणार नाही असा पवित्रा अॅडव्होकेट वारिस पठाण यांनी घेतला. यावर प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कारवाई करा, त्यांना निलंबित करा असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर विधान कार्य राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे अधिवेशन संपेपर्यंत अॅडव्होकेट वारिस पठाण यांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. तो सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असणारा सुमारे 157 कोटी रुपयांचा निधी शासनानं उपलब्ध करून दिल्यानं या बँकेचा परवाना पुन्हा मिळाला असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे सभागृहाला सांगितलं. दरम्यान आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं असल्याचं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितलं. या संदर्भात निवाडा न्यायालयात होईल असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही जे सादर केले ते रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहेत. जी फायनल ऑथॉरिटी दिल्लीची लॅब आहे त्या रिपोर्ट सर्वच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. अध्यक्ष महोदय, चिक्की खाण्यास योग्य असं या रिपोर्ट मध्ये दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलंय की माननीय उच्च न्यायालयापुढे सरकारने आता मान्य केलंय की चिक्की ही खाण्यालायक योग्य नव्हती. गाझियाबादच्या सुद्धा पाठवलेल्या प्रयोगशाळेमध्ये त्यातून 3 पैकी 2 सॅम्पल हे नापास झालेले आहेत. सरकारकडे 2च मागणी होत्या. एक तर या सगळ्या ठेकेदारांना तुम्ही काळ्या यादीत घातलंय का? आजही ते उजाड माथ्याने फिरतात मंत्रालयामध्ये, विधान भवनामध्ये. आणि दुसरा मुद्दा जो आम्ही दुसरी मागणी केली होती की या सगळ्या भ्रष्टाचाराची किंवा चौकशीची व्याप्ती पाहता यामध्ये न्यायालयीन चौकशी सरकारने करावी. ती करणार का? तर सरकार या न्यायालयीन चौकशीपासून का दूर जाते? सरकार काही लपवायचं का याच्यामध्ये? हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेत्यांना तालिका अध्यक्ष बोलायला संधी देत नाहीत अशी तक्रार वजा खंत याच दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत 1 लाख शौचालयांची कमतरता असल्यानं ती उभारण्यासाठी डिसेंबर 2017 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महिलांसाठी येत्या 3 वर्षात 50,000 शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले. आता मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सीबीओच्या मार्फत म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशनच्या मार्फत ही जी शौचालय आहेत ती त्यांना दिलेली आहेत आणि त्यांच्या मार्फत त्याचं मेंटेनन्स होत आहे. पण आवश्यकता असेल तर महानगरपालिकेला सगळे अधिकार आहेत. त्यामुळे महानगरपालिका त्याची योजना निश्चित तयार करू शकेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांना राज्य सरकारच्या काही परवानगीची आवश्यकता असेल तर राज्य सरकार परवानगी द्यायला याकरता कुठेही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे या मेंटेनन्स करता सीबीओच्या व्यतिरिक्त जर त्यांना अजून काही व्यवस्था उभी करायची असेल तर त्यांनी ती करावी. पण हे याचं मेंटेनन्स जे आहे ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी झालं पाहिजे. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली आहे. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची इच्छापूर्ती प्रतिबिंबित झाल्याचं म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी करत विरोधकांनी आज विधान परिषदेत घोषणाबाजी केली. काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करत प्रत्येक तक्रारीची चौकशी झाली असून काही प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वीच विधानसभेत डान्सबार बंदी संदर्भातलं नवं विधेयक आणण्याच्या दृष्टीनं एक सर्वपक्षीय सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री स्वतः या अभ्यास समितीचे अध्यक्ष असतील तर विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि अन्य सदस्यही या समितीत असतील. राज्यसभेनं आज काही सुधारणांसह आधार विधेयकाला मंजुरी दिली आणि हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. आता लोकसभेत या सुधारणांवर चर्चा करण्यात येईल. त्याआधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत आधार विधेयक मांडलं. सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचला पाहिजे हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट असून या विधेयकामुळे न्याय्य अनुदान उपलब्ध होईल असं जेटली यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज समाप्त होत आहे. या टप्प्यात झालेल्या कामकाजाबाबत सरकारनं समाधान व्यक्त केलं आहे. राज्यसभेच्या यावर्षी निवृत्त झालेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या 97 खासदारांचा निरोप समारंभ आज झाला. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच निवृत्त झाल्यावरही आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहा असा निरोपवजा सल्ला पंतप्रधानांनी या सदस्यांना दिला. दरम्यान संसदीय समित्यांच्या बैठकीला नियमितपणे उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपानं आपल्या 12 सदस्यांना या समित्यांवरून काढून टाकलं आहे. संपूर्ण अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हा शिवसेनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं. गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं नापिकीचा सामना करत असलेल्या अकोला जिल्ह्यातील फक्त 55 गावं शासनानं दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. त्यामुळे इतर गावातल्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावं लागत असल्यानं शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातले कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला मंजूर करण्यात आलेला हंगामी जामीन रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केली. ही विनंती याचिका योग्य पीठाकडे वर्ग करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांसमोर उद्या सुनावणी घेण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले असल्याचे आमच्या PTIच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक जल दिनाचं औचित्य साधून राज्यात आजपासून 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतोय. आज मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलजागृती अभियानाला सुरुवात झाली. पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेता यंदा कोरडी होळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. आज सगळे जलस्रोत हे प्रदूषित झाले आहेत आणि हे आपल्या घनकचऱ्यामुळे आपल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषित झाले आहे आणि काही प्रमाणात अतिक्रमणांमुळे ते प्रदूषित झाले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आता राज्य सरकारनं देखील फार कडक भूमिका घेतली आहे. विशेषतः स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सर्वात जास्त निधी आपण जर कुठे देत असू तर तो सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर देतो. उपलब्ध जलसाठा तसंच काही भागातली पाण्याची टंचाई लक्षात घेता जलतरण तलाव बंद ठेवण्याची तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्याची सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. नागपूरमध्ये फुटाळा तलाव इथं भारतीय जलसंधारण संस्था आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. धुळे, वर्धा, सोलापूर, सांगली, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलजागृती अभियानाला सुरुवात झाली. औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या 5 नद्यांच्या तर लातूरमध्ये जिल्ह्यातल्या 7 नद्यांच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली. चंद्रपूरमध्येही इरई नदीच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली. पुण्यात यानिमित्त आज जलजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पाणी बचत हा सवयीचा भाग व्हावा या हेतूनं या जलजागृती सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दादर येथील चैत्यभूमीला पर्यटनाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बाबासाहेबांच्या अनुयायांची संख्या लक्षात घेता चैत्यभूमी परिसरात सीसीटीव्ही तत्काळ बसवण्यात येतील. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अभिवादनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक खात्याच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं भीमपहाट तसंच शासनाच्या वतीनं प्रकाशित होणारं लोकराज्य मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक जयंती विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात येईल. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा औचित्य साधून 14 एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस ज्ञान दिन म्हणून घोषित करण्याबाबतची प्रक्रिया तपासणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पुण्यातलं लष्करी रुग्णालय सध्या कात टाकत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीनही दलातले अधिकारी, कर्मचारी आणि जनावरांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयातल्या नवीन तंत्रज्ञानाबाबत आज प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. आग्नेय आशियातलं हे सर्वात मोठं लष्करी रुग्णालय असून स्टेम सेल्सच्या माध्यमातून या रुग्णालयात सांधेदुखीवर उपचार केले जातात. रुग्णालयाच्या विविध विभागात 800 रुग्णांची क्षमता असून आतापर्यंत 3000 जखमी जवानांवरती उपचार करण्यात आल्याची माहिती ब्रिगेडियर HR अगरवाल यांनी दिली. नवनवीन तंत्रज्ञान आणून भविष्यात रुग्णालय अधिक अद्ययावत करणार असल्याचं ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात कापसे गावात जिल्हा परिषदेची एक शाळा सध्या डिजिटल पद्धतीनं चालवली जाते. याविषयीचा हा वृत्तांत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं सोलापूर जिल्ह्यातल्या कापसी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं डिजिटल शाळेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. जर विद्यार्थ्याच्या पाठीवरलं दप्तराचं ओझं जर कमी करायचं असेल तर टॅब हा एक त्याचा एक उपाय होऊ शकतो. आणि ही कल्पना मी गावकऱ्याच्या पुढं मीटिंग घेतली आणि मांडली. त्यांना सांगितलं की आपण जर एक टॅब घेतला तर जे काही 50 किलो पुस्तकाच्या ओझ्यामधून जे साध्य होणार नाही ते ह्या टॅब मध्ये बसू शकतं. आणि त्या टॅब मध्ये सर्व विषयाची क्रमिक पुस्तकं, त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक गेम आणि गणिती कोडी याचं वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स आम्ही त्याच्यामध्ये सेव्ह केले. आणि आज मुलं ती पुस्तकं वगैरे त्याच्यामधून व्यवस्थित हाताळतात आणि कुठल्याही प्रकारचं ओझं आज विद्यार्थ्याच्या पाठीवर राहिलेलं नाही. आज या शाळेतले 2री ते 4थीच्या वर्गातले विद्यार्थी पाठीवर वही पुस्तकाचं ओझं न घेता अवघ्या 300 ग्रामचा टॅब शाळेत घेऊन जातात. त्यामुळे तीही खूप खुश असतात. 3रीत माझ्या पाठीवर इतकं ओझं होतं की 6 वह्या आणि 5 पुस्तकं होते, बाटली आणि डबा होता. त्यामुळे आम्हाला खूप पाठीवरचं ओझं होतं. आता आमचं पाठीवरचं ओझं कमी झालेलं आहे. आमच्या मुख्याध्यापकांनी एक टॅब दिला. आता चौथीत असताना टॅबमुळे माझ्या दप्तराचे ओझे कमी झाले. 3रीत असताना वहीवर लिहित होतं ते आता आम्ही टॅबमध्ये लिहितो आणि टॅबमध्ये वाचतो. शाळेत आम्ही पुस्तकं आणत नाहीत, घरी आम्ही पुस्तकं ठेवतो. परत आम्ही घरी वहीत लिहितो आणि फोटो काढून शिक्षकांना दाखवतो. वर्गामध्ये फळा आणि खडूची जागा संगणक आणि प्रोजेक्टरनं घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे. 700 लोकवस्तीच्या गावात अशी आदर्श शाळा उभी राहत असताना या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतर शाळांनी घेतला तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याबरोबरच त्यांच्या मनावर होणारा मानसिक तणावही कमी व्हायला मदत होईल हे नक्कीच. गुजरातमध्ये पाकिस्तानहून सागरी मार्गानं शिरलेल्या 10 पैकी 3 अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून घुसलेले 10 अतिरेकी घातपाती कारवाया करण्यासाठी घुसले आहेत अशी शक्यता गुप्तचर खात्यानं व्यक्त केली होती. त्या आधारे अनेक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ठार झालेले अतिरेकी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांशी संबंधित होते. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दुसऱ्या गटात कोलकाता इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशवर 55 धावांनी विजय मिळवला. विजयासाठी असलेलं 202 धावांचं आव्हान पार करण्यात बांगलादेशचा संघ अपयशी ठरला.
शकीब अल हसननं नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, मात्र बाकीच्या फलंदाजांकडून साथ न मिळाल्यानं बांगलादेशचा संघ 20 षटकात 6 बाद 146 धावांची मजल मारू शकला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकात 5 बाद 201 अशी दमदार धावसंख्या उभारली. मोहम्मद हाफिजच्या 62, आफ्रिदीच्या फटकेबाज 49 धावा आणि अहमद शेहजादच्या 52 धावांच्या खेळीमुळे पाकिस्ताननं द्विशतकी धावसंख्या पार केली. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 36 तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31 तर किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर 34-19. पुणे 35-17. औरंगाबाद 36-15. नाशिक 35-16. कोल्हापूर 33-18. रत्नागिरी 30-18. सोलापूर 38-23 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 20 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे एक आमदार विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा पंकजा मुंडे यांचा दावा, मात्र विरोधकांचा आक्षेप. मुंबई महानगरपालिकेच्या काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची सरकारची विधान परिषदेत कबुली. सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठीचं महत्त्वपूर्ण आधार विधेयक राज्यसभेत मंजूर. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर मात करून पाकिस्तान विजयी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास केंद्र आणि राज्य सरकारांचे मंत्री बांधील असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिला. या निर्णयाची व्याप्ती आणि संभाव्य सामाजिक आणि राजकीय साथ प्रतिसादाविषयी चर्चा करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ ॲडव्होकेट शेखर जगताप यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.